नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येणारा पाणी शुद्धीकरण फिल्टर. आजही जगातील अनेक ठिकाणी लोकांना स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत हा फिल्टर ट्रॅकिंग, कॅम्पिंग, शाळेचे प्रोजेक्ट आणि आपत्कालीन वेळेत खूप उपयोगी ठरतो. पाणी शुद्धीकरण का गरजेचे आहे? मित्रांनो, अस्वच्छ पाणी पिल्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात, जसे की पोटाचे आजार, टायफॉइड, जुलाब आणि इतर संसर्गजन्य रोग. म्हणून पाणी स्वच्छ करणे ही आरोग्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. हा फिल्टर बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक प्लास्टिकची बाटली, कट केलेली किंवा मातीचे भांडे, मोठे दगड, लहान दगड, गिट्टी किंवा खडी, बारीक स्वच्छ वाळू आणि लाकडी काळा कोळसा, तो रसायनमुक्त असावा, आणि कापड किंवा कापूस. हे सगळे साहित्य आपल्याला घराच्या आसपास किंवा सहज मिळू शकते. फिल्टर बनवण्याची पद्धत पुढीलप्रमाणे. सर्वप्रथम प्लास्टिकची बाटली उलटी ठेवावी. तळाशी एक छोटे छिद्र पाडावे, ज्यामुळे पाणी हळूहळू बाहेर पडेल. आता आपण थर एकामागोमाग एक भरायला सुरुवात करूयात. थराची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. पहिला थर हा मोठे दगड. हा थर पाण्यातील पाने, किडे, कचरा आणि मोठे घाणेरडे घटक थांबवतो. हा पाण्याचा पहिला अडथळा आहे. दुसरा थर लहान दगड. हे मध्यम आकाराचे कण अडकवतात आणि पाण्याचा वेग कमी करतात, जेणेकरून योग्य प्रकारे फिल्टरेशन होईल. तिसरा थर गिट्टी किंवा खडी. हा थर लहान मातीचे कण आणि चिखल अडकवतो आणि वरचे थर हलवू देत नाही. चौथा थर बारीक वाळू. हा सगळ्यात महत्त्वाचा थर आहे. बारीक वाळू अतिशय सूक्ष्म कण काढून टाकते आणि पाणी हळूहळू पारदर्शक पद्धतीने दिसू लागते. पाचवा थर कोळसा. कोळसा पाण्यातील वास कमी करतो आणि काही रसायने आणि रंग शोषून घेतो. तो नैसर्गिक शोषक म्हणून काम करतो, म्हणून हा थर खूप महत्त्वाचा असतो. सहावा थर कापूस किंवा कापड. सगळ्यात शेवटी कापड किंवा कापूस ठेवा, जेणेकरून कोळसा आणि वाळूचे बारीक कण पाण्यासोबत बाहेर जाणार नाहीत. आता आपण घाणेरडे पाणी हळूहळू वरून ओतू शकतो. हे पाणी सर्व थरातून हळूहळू जाऊन खाली स्वच्छ दिसणाऱ्या स्वरूपात जमा होते. पण मित्रांनो, हे पाणी थेट पिण्यास सुरक्षित नाही. हे फिल्टर फक्त घाण, माती किंवा कचरा कमी करतो, पण जंतू पूर्णपणे नष्ट करत नाही. म्हणून हे पाणी वापरण्यापूर्वी ते उकळून घ्या किंवा क्लोरीन टॅब्लेट किंवा UV किंवा इतर डिसइन्फेक्शन पद्धतीचा वापर करा. या फिल्टरचे फायदे म्हणजे तो खूप स्वस्त आहे, सहज बनवता येतो, शालेय प्रोजेक्टसाठी उत्तम आहे, आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी आहे आणि पर्यावरणपूरक आहे. मर्यादा. पण काही मर्यादाही आहेत. तो पूर्णपणे शुद्ध पाणी देत नाही, समुद्राचे खारट पाणी शुद्ध करू शकत नाही आणि जंतुनाशक प्रक्रिया आवश्यक आहे. कुठे उपयोगी आहे? हा फिल्टर उपयोगी ठरतो ट्रॅकिंग आणि कॅम्पिंगमध्ये, पूरग्रस्त भागात, गावाकडील प्रयोगासाठी, शाळा आणि कॉलेज प्रोजेक्टसाठी आणि
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी. मित्रांनो, हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा उपयोगी आणि शैक्षणिक व्हिडिओसाठी धन्यवाद.